समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचावी यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले आहे। शहर व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध लोकाभिमुख योजना राबवित आहे। या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजेच, तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केल्या। शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत उत्तर तहसील कार्यालय सोलापूर यांच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन रंगभवन येथील सभागृहात केले होते। आमदार सुभाष देशमुख, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार निलेश पाटील, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील तसेच अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाल्या, शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना, भूमिहीन लाभार्थी शिधापत्रिका वाटप, गोपीनाथ मुंढे अपघात विमा, सानुग्रह अनुदान योजना अशा विविध योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहे। या योजना पात्र लाभार्थीपर्यंत पारदर्शी पोहोचवण्यासाठी आवश्यक दक्षता घेऊन कार्यवाही करावी। या शिबिरात विविध योजनेतील 775 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आदेशाचे वाटप करण्यात आले। यावेळी निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित लाभार्थी व नागरिकांना शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांनी केले व आभार तहसीलदार निलेश पाटील यांनी केले।